छत्रपती संभाजीनगरच्या MIDC वाळूज महानगर भागातील कचरा नियमितपणे उचलला जात नाही असा आरोप करत जे आहे त्या भागातील ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी जे चक्क MIDCच्या कार्यालयाच्या गेटसमोर कचरा आणून टाकला चित्र आपल्याला पाहायला मिळतं। वरसुद्धा अधिकाऱ्याच्या दालनासमोर कचरा या ठिकाणी जे आहे ते आंदोलकांनी आणून टाकलाय। आपण बघतोय हे MIDCचे कार्यालय आणि याबाहेर असा कचऱ्याचा ढीग या ठिकाणी पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसापासून सातत्याने जे आहे ते यांची मागणी होती, मात्र अधिकारी दखल घेत नाहीत असा आरोप या आंदोलकांचा आहे। त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। नेमका प्रश्न काय सांगाल, किती दिवसापासून त्या भागात कचऱ्याचा प्रश्न आहे आणि आज जे आपण थेट MIDCच्या कार्यालयात आणून कचरा टाकलाय? गेल्या 3 वर्षापासून हा MIDCच्या बाहेरचा कचऱ्याचा प्रश्न आहे। आम्ही वारंवार निवेदन दिले, बैठका घेतल्या या संदर्भात। इथले कार्यकारी अभियंता गिरी साहेब आहे, मुळीकर साहेब आहे, यांना बोलून सुद्धा यांनी फक्त कागदावरती करू म्हणून आश्वासन दिले। आजपर्यंत बाहेरचा कचऱ्याचा विल्हेवाट यांनी काही लावला नाही। त्यामुळे मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य व माझे सहकारी मित्र आम्ही सर्वांनी इथे येऊन कचरा टाकलेला आहे। बाहेरनरचे जे काही उद्यान आहे, हॉस्पिटल आहे, शाळा आहे, त्यांच्या प्रत्येक स्पॉटवर प्रत्येक चौकात कचरा आहे। तुम्ही कधी जर बाहेरनर आले तर फक्त बाहेरनर आहे, कचऱ्याचा बाहेरनर माहेरघर झालं आहे, ही स्थिती आजची स्थिती झालेली आहे। ते आम्ही एवढी विनंती करून यांनी काही दखल न घेतल्यामुळे आम्ही आमचा निषेध म्हणून आम्ही आणून कचरा टाकलेला आहे आज। आणि आज एवढं करून सुद्धा आज ते लेखी देत आहे। जरी याच्यावर जर काही पर्याय निघाला नाही तर उद्या आम्ही आमरण उपोषणाची आमची तयारी आम्ही ते करणार आहे नक्कीच। तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत, ही कचरा उचलण्याची जबाबदारी कुणाची आहे, तुमची की MIDCची, आणि ती कशी? MIDC प्रशासनाची, रेसिडेन्शियल झोन हे MIDCचं आहे। MIDCचं ती सगळं बघतं आहे कचऱ्याचं। ग्रामपंचायतीचं याच्यात काही नाही। टेंडर हे महिंद्रा कंपनीला दिलेलं आहे त्यांनी, तर ते पण काय त्यांची यंत्रणा नाही आहे। ट्रॅक्टर आज आहे तर उद्या नाही, ते खराब झालं, लेबर नाही आहे, उडवाउडीची उत्तर देतं सर्वजण। काय सांगाल, तुम्ही जे आहे ते थेट कचरा आणून टाकला, काय त्रास होतो त्या भागातल्या लोकांना? गेल्या 3 वर्षापासून वारंवार पाठपुरावा करतो आहे आम्ही कचऱ्यासाठी। आणि प्रश्न असा आहे की आता पावसाळा जो आहे तोंडावरती आहे। कालच भजननगरला पाऊस झालेला आहे आणि हा म्हणजे दिवसेंदिवस काय होतं आहे, कचरा न उचलल्यामुळं नवनवीन स्पॉट तयार होतं। इथला कचरा भरपूर झाल्यावर दुसऱ्या ठिकाणी कचरा, तिसऱ्या ठिकाणी असं कर पूर्ण बजाजनगर हेच कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे। आणि याचा त्रास हा लहान मुलांना, शाळेच्या आवारात कचरा आहे, त्यानंतर मंदिर आहे, भाविक येतात, त्यानंतर हे जे आता जो कचरा पडतो यात आपण काही सांगू, धर्माचाही धर्मभ्रष्ट होण्याचाही प्रयत्न होतो। सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे इतक्या बारीक गोष्टी आणि इतका त्रास आहे भयानक। रस्त्याने जाताना पूर्ण दुर्गंधी आहे आणि आता जर पाऊस झाला तर त्यानंतर दुर्गंधी पसरून रोगराईची आम्हाला दाट शक्यता वाटते। त्यामुळं आम्ही आज वैतागून आज शाळेचे काही शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे यांच्या घरी त्यांनी येऊन अक्षरशः नाही त्या शब्दात आम्हाला म्हणजे त्यांना एक लोकप्रतिनिधीमधून तुमची काही जबाबदारी आहे की नाही अशा शब्दात त्यांना हे केलं आहे। आम्ही वारंवार यांच्याकडं येऊन पत्र दिले, सगळं चर्चा झाली, परंतु एक ठोस आम्हाला एक पर्याय पाहिजे आणि भजननगरचा कचरा कसा लवकरात लवकर साफ होईल याच्यासाठी यांचं काय तो निर्णय आहे तो आम्हाला कागदावरती पाहिजे। बरं, आता तुम्ही लेखी मागितलं, पुढची काय भूमिका असणार आता? पुढची भूमिका आत्ताच विजय सरकडेंनी सांगितलेलं आहे की हा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार आहे। आणि हे MIDC प्रशासनाला बी सांगितलं आहे आणि याचं निवेदन आम्ही आमरण उपोषणाचं निवेदन जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही MIDC प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला पण आम्ही देणार आहे। तुम्ही चक्क जे आहे ते अधिकाऱ्यांच्या दालनात आणून कचरा टाकला आहे, दुर्गंधी पसरली तिथं पण? बरोबर आहे, आज त्रास तेवढाच आहे। आज आपण अधिकाऱ्यांच्या दालनात आणून टाकलं आहे। रोज सकाळी जे कामगार वस्ती आमची, ज्या लोकांना जाताना त्रास होतो त्यांचं कोण बघणार? आता अधिकाऱ्यांना 3 वर्षापासून सांगण्यात आलेलं आहे, पण अजून काही प्रश्न सॉल्व्ह झाला नाही। आम्हाला ही वेळ आली आज करायची। निश्चित आपण बघतोय वाळूज महानगर परिसरातील हे सगळे नागरिक होते, आंदोलक होते, ज्यांनी आज MIDC कार्यालयात आणून कचरा टाकला आहे आणि आमच्या भागात जे आहे ते अशा पद्धतीची दुर्गंधी रोज आहे, त्यामुळं आम्ही हे आंदोलन करतोय। आता यावर जर तातडीनं उपाय नाही केले तर आम्ही आमरण उपोषण करू असा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।